जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो. रासायनिक खतांच्या दरवाढी संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. जागतिक बाजारात कच्च्या मालाचे दर वाढल्याचा दावा करीत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरात प्रति बॅग 240 ते 255 रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ 1 जानेवारीपासून लागू होणार असल्याचे संकेत कंपन्यांनी दिले असले तरी त्यांनी खत विक्रेत्यांना अद्याप नवीन रेट कार्ड दिले नाहीत. खतांना केंद्र सरकारकडून दिली जाणारी सबसिडी विचारात घेता ही दरवाढ शेतकऱ्यांना लूटमारी आणि कंपन्यांच्या भल्याची ठरणार आहे. DAP आणि विविध संयुक्त खते तयार करण्यासाठी लागणारे फॉस्फरिक रॉक, फॉस्फरिक ॲसिड, अमोनिया, नायट्रोजन, पोटॅश, सल्फर, झिंक आदी मूलभूत घटक रशिया, चीन, जॉर्डन, इराण, इजिप्त व नायजेरिया या देशांमधून आयात केली जातात. जागतिक बाजारात या घटकांचे दर वाढल्याने खतांचे दर वाढविण्यात येत असल्याची माहिती खत उत्पादक कंपन्यांच्या व्यवस्थापनाने दिली. परंतु या घटकांचे दर नेमके किती वाढले यावर भाष्य करणे त्यांनी टाळले. खतांचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार खत उत्पादक कंपन्यांना न्यूट्रिएंट बेस सबसिडी देते. दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होणार असून तो कमी करण्यासाठी म्हणजेच खतांवरील सबसिडी वाढविण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला जाणार आहे. या वाढीव सबसिडीचा लाभ कंपन्यांनाच होणार आहे. या दरवाढीमुळे पिकांचे उत्पादन खर्च वाढणार असून शेतमालाचे दर दबावात ठेवले जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट कायम राहणार आहे. या दरवाढी संदर्भात आपले काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.